नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजणी? मजेत ना? मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर औषध गोळ्यावर मेडिकलच्या भागलं नाही. फायनली मला दवाखान्यात आज जावंच लागलं. कारण काय होऊ लागलं माहिती आहे का? तुम्हाला फाईल आणली दाखवायला दवाखान्याची. सर्दीनं एकतर रात्रीचं हे पूर्ण असं ड्राय, श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, पूर्ण ड्राय होऊ लागलं. आणि गळा इतका दुखू लागला ना, जे झोपलाय उन्हामध्ये, एवढा दुखू लागला की बघायचंच काम नाही. असं पाणी काय आपलं असं गिळणं म्हणजे इतका त्रास होऊ लागला. काहीच आवरलं नव्हतं, काही नाही. अशाला अशीच गेले ते दवाखान्यात. आले आत्ता, जेवले अगोदर आणि गोळ्या घेतल्या आणि नंतर वेळेला सुरुवात केली आहे. सकाळची कुठली रेसिपी टाकली नाही, फक्त तयार झालेलं दाखवलं आहे. कारण कॅपॅसिटीच नव्हती सकाळी, एवढा त्रास होऊ लागला. उठलं की म्हणलं मला अगोदर दवाखान्यात न्यावं लागतं. या बरं म्हणले, आज त्यांना पण सुट्टी होती, जाऊ म्हणले दवाखान्यात. जाऊन आलो. शनिवार, दुसरा शनिवारी, सेकंड सॅटर्डे, फोर्थ सॅटर्डे सुट्टी असते या, त्याच्यामुळे जाऊन आलात. जय, उन्हात झोपू नकोस रे, दुखणं येत असते. नको उन्हात. थंडी एवढी पडली, पण उन्हात बसलं की छान. आणि पण ऊन चांगलं नसतंय ना आपल्या शरीराला एवढं, की आपण तेवढा वेळ नाहीत बसू शकत उन्हात. तर हे पहा, स्पेशलिस्टकडेच जावं लागलं मला. हे कान नाक कसं असं इथं दवाखाने मैत्रिणींनो सापडत नाही. तर आपल्या ह्याच्यासारखं नसतंय, आपल्या महाराष्ट्रासारखं नसतंय. खूप हुडकून आपलं दवाखाना, आपल्या तिथं कसं एक माहिती असतं एक तर आपल्याला, की इथं दवाखाना आहे, जाता इथं तसं नाही आहे. एरियावाईज दवाखाने आणि खूप लांब असते. तर जायला यायलाच 1-1.5 तास, जायला 1-1.5 तास, येईल असं लागतं, एवढा वेळ लागत आहे. त्याच्यामुळं थोडंसं मग वेळ लागला थोडा, पण चांगला दवाखाना भेटला. आता घेतल्यात गोळ्या, बघू रिझल्ट संध्याकाळी कळेल. कारण खूप भयानक त्रास आहे मला गळ्याचा. असं कधीच झालं नव्हतं. एकतर माझं दुखत नाही मैत्रिणीनं, दुखलं ना असं दुखतंय ना की हद्दपारच. त्याच्यामुळं त्रास झाला थोडासा. बघू चला, आता संध्याकाळी कळेल रिझल्ट ह्याचा. त्यांनी सांगितले अजून 8 दिवसांनी या म्हणून. तर बघू, राहिलं तर नाही जाणार, नाही राहतं तसं. तर स्पेशलिस्ट आहेत ना, त्याच्यामुळं तर म्हणलं तुमच्यासोबत बी शेअर करावं, माझ्या मैत्रिणींसोबत. एकच फुलं आलं आहे बघा जास्वंदीला, पण इतकं सुंदर दिसायला आहे ना ते. हे पहा, मस्त असं तोडूच वाटत नाही. बघल थोडा वेळ राहू देते आणि नंतर तोडणार आहे. तर हे आपलं हे जास्वंदीचं झाड आहे. हे ब्रह्मकमळाचे. आता तर ह्याला काही फुलं येत नाहीत मैत्रिणींनो. तुळशी एवढ्या आहेत की बघायचंच काम नाही आहे. हे गुलाब आहे. मी ह्याची कटिंग केली ती मैत्रिणींनो, तर तुम्हाला मी दाखवते. कटिंग केल्याच्यानंतर ह्याची ग्रोथ कशी होती. हे पाहे कशी ग्रो व्हायला लागले. हे मस्त असं कटिंग जर केली ना तुम्ही गुलाबाच्या झाडाची, इथं बिन बारीक हे असं जवळून दाखवते तुम्हाला, खूप छान ग्रोथ होती आहे. आणि आपली पिवळी जास्वंदी आहे. बस एवढेच आहे, जास्त काय माझ्याकडे झाडं वगैरे नाही आहेत. आणि ही केशरी कलरची जास्वंदी, तर हिला पण भरपूर अशा कळ्या आल्या. आता हे पाहू शकतात तुम्ही, जवळून दाखवते तुम्हाला. ही तर झाली जरा मोठी. काल एक आलं होतं फुल, पण तब्येत बरोबर नसल्यामुळे मला दाखवायचं लक्षातच नाही तुम्हाला मैत्रिणींनो. तर छान अशा कळ्या आल्या आता. तर हॅलो मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. आज काही सकाळची रेसिपी शेअर केली नाही बरं का मी तुम्हाला, कारण तब्येत अजूनही बिघडलेलीच आहे माझी. तर आज फायनली एकदा अजून दवाखान्यात जायचं आहे मला, त्याच्यामुळे मी आज सकाळी काही शूट केलं नाही. खूप गडबडीनं आणि उठत बसत असा स्वयंपाक केलेला आहे. गोबी मटर केलं होतं मोकळं. हे केलं तर शेवयाची खीर. आज काय हिरव्या मिरच्या नाही, आज मसाले टाकून केली आहे. मस्त झालं आहे. नाश्त्याला हे केलं होतं आज. पण हे काय झालं, आज कुणाची शाळा काहीच नव्हतं शनिवार, माझ्याच लक्षात नाही. येण्यासारखं उठले आणि स्वयंपाकाला लागले. हे पोळ्या झाल्या. आता आवरलं. एक म्हणाला की झाला दिवस मोकळा, आता आपलं आवरलं आहे. आणि हे मी गाजरं आणले, तर आता गाजराचा मस्त हलवा करते. आज मिस्टर घरीच असते, तर तब्येत बरोबर नाही, खेचण्याची इतकी ताकद नाही आहे. त्यांना म्हणले आज द्या खेचून एवढे गाजरं. हे पाहिजेचा डबासुद्धा भरला होता मी, आता काढून ठेवावं लागेल मला. ते पण आहे की त्याला सांगितलंच नाही, त्याला सेकंड सॅटर्डे सुट्टी द्यायला लागलीत आता शाळेत. सकाळीच उठले, स्वयंपाक केला. मला माहीतच नव्हतं त्याला सुट्टी आहे म्हणून. त्याला सांगावं आधी, रात्री म्हणलं नाही, काही नाही. हे पा चला तसं आता काढून ठेवावं लागेल. सांगत नाहीत लेकरं, काही नाही. हे पा भाजी
आणि पोळी खाली डब्यात आहे. सगळंच काढायला लागलं. ह्याच्यात राहिलं तर इकडलं भाजी पोळी खातील आणि हे तसंच राहून जाईल. पुन्हा अजून वेस्ट होईल हे. त्याच्यामुळे ह्याला आता काय करते, काढून इथं बाजूला ठेवते. म्हणजे उठला, अजून उठलं नाही, आता सुट्टी असल्यामुळे उठला. तर चला मैत्रिणींनो, ह्या गाजराचा हलवा तुमच्यासोबत शेअर करते. दवाखान्यात जायचं आहे मला आता. 10 वाजायले तर आजीचा स्वयंपाकाला जायचं, नंतर दवाखान्यात जायचं आहे. मेयोनीज लावून घेतलं आहे. इथं रेड चिली सॉस असं लावून घेईले मी. टाकू का अजून थोडं? आपला जे करायला व्हिडिओ आणि त्याला त्याचीच फरमाईश होती की त्याला ते खायचं आहे. तर हे मेयोनीज आहे. ह्याच्यावर असे आपल्या ह्या ककडीचे स्लाड ठेवून घ्यायचे. नंतर हे टोमॅटो छान असे, खूप छान लागते मैत्रिणींनो चवीला. आणि सर्दी बी झालेली होती थोडीशी, तर म्हणलं करावं. लेकरं बी होते घरी, एकटी असल्यास तर काही करू वाटत नाही आहे. बस झाला कांदा एकच. आणि आता हे चीज ह्याच्यावर घासून घेते व्यवस्थित असं. ह्याच्याशिवाय मजा येत नाही ह्याला सँडविचला. या तुम्ही पण खायला. तुम्ही कसं करतात ते पण सांगत जा मैत्रिणींनो. मी तर हे काय झालं आपलं, खाल्लं सगळ्यांनी. लक्षात नाही शूट करायचं, एक राहिलं होतं शेवटचं शूट केलंय. या मैत्रिणींनो खायला. तर बघा मैत्रिणींनो, आपला हलवा असा सुंदर मस्त आणि खूप म्हणजे खूपच छान झाला आहे बघा. बघू शकतात, कलर पण खूप मस्त आला आहे. काय कलर वगैरे काही टाकलं नाही मी, काहीच टाकत नाही आहे. आणि जसं की त्या दिवशी तुम्हाला मी मुळ्याचं वरण दाखविलं, तर एवढी पसंती दिली ना त्याला. आज अजून लेकरं घरी होते, आई त्या दिवसासारखं मुळ्याचंच वरण कर. त्यावर मी अर्धवट शिजवून घेतलं. अच्छा ठेव का हे मुळा. आता हे ह्याची आता एक शिट्टी घ्यायची अजून, तुम्हाला जसं दाखविलं ना. सॉरी मैत्रिणींनो. पण आज की नाही हिंग टाकायला विसरणार नाही मी. हिंग टाक अजून चवीला. त्या मस्त झालं तर त्या दिवशी पण छान झालं तर वरण. पण आता वरणात हिंग टाकायला विसरणार नाही आधी. आणि कोथिंबीर भरपूर अशी आणली मी, आहे माझ्याकडं, टाकून करणार आहे मी. तर चला, आपल्या मुळ्याचं वरण आता रेडी होतं आहे. भरपूर असा लसण, भरपूर अशी कोथिंबीर, कारण हे दोन ह्याला टाकल्याशिवाय ह्याला चव लागत नाही. आज हिंग नाही विसरायचं मैत्रिणींनो. हिंग अगोदर घेऊन ठेवते. सॉरी, इथं ठेवला आहे आता हिंग, इथं जवळ ठेवते. त्या दिवशी विसरला हिंग गॅसवर. आणि आज काय केलं मी त्या दिवशीच्यापेक्षा आज बघा, आज त्या फोडी वगैरे काही काढणं लागलं नाही, कारण एकदम व्यवस्थित असं झालं. हे पहा, अरे सॉरी सांडलं तुम्हाला दाखविण्याच्या नादात. तर हे पहा, फोडी ज्या आहेत ना अशा जशाला तशा राहिल्यात. आज सांडले, पुसून घ्यावं लागेल. तर चला, हिंग वगैरे टाकून आता मस्त असं वरण फोडणी देऊन घेते. हे मला वाटलं नव्हतं एवढं आवडून, एवढी पसंती दिली ना की आज घरी होते, आज हेच कर मम्मी नाद लावला लेकरांनी. तर आता करते. तर चला, पुसून घेतलं, फोडणी देऊन घेते. आता तेल घातलं आहे. हे आपल्या जिरे मोहऱ्या, हे मेन म्हणजे ह्या मेथ्या घालायच्या ह्या कंपल्सरी बरं का. आणि हे आपला लसूण. गॅस एकदम असा सिम केलेला आहे. आणि कोथिंबीर आपल्याला लास्टला टाकायची मैत्रिणींना. तर हिंग थोडा ह्याच्यातच काढून घेते मी, कारण हिंगाच्या बाटलीचं ते छिद्र खूप मोठं आहे, त्याच्यामुळं किती पडेल सांगता येत नाही. आणि जास्त झाल्यास पण त्याला चव लागत नाही. असा अर्धी कोथिंबीर फोडणी टाकायची छान अशी, आणि अर्धी नंतर टाकायची. थोडंसं तिखट घालणार आहे. त्या दिवशी तिखट वरणात घातलं होतं, आज थोडं कमी पडलं आहे. तर असं घालून घेते. चवीला खूप मस्त होतं आहे मैत्रिणींना. हेच टाकायचं ह्याच्यावर, कारण ही अशी फोडणी जर बसली तर चवीला खूप सुंदर लागते. खरं सांगू का, आमच्या सासूबाई असं सांगायच्या बरं का, की फोडणी दिली की झाकून ठेवायची, म्हणजे जशाला तशी त्याच्यात त्याची चव की त्याची चव जी असते ना ती जशाला तशी राहते. बघा किती सुंदर फोडणी बसली ना वरणाला आपल्या. आणि आज काय केलं मैत्रिणीने एक विशेष तुम्हाला सांगते. त्या दिवशी मिस्टरांना बी वरण आवडलं, पण त्यांना पित्ताचा खूप त्रास आहे, त्यांना खाता आलं नाही. त्याच्यामुळे आज अर्धं मुगाचं घेतलं आहे आणि अर्ध्यालाही कमी तुरीचं घेतलं आहे. म्हटलं आवडलं आणि खाताच आलं नाही ना त्यांना, त्याच्यामुळं म्हटलं आज नकोच आता असं. तर आता ही आपली कोथिंबीर वरून पण, ह्याला जेवढी कोथिंबीर आणि लसण घालताल, बाकी मेथी आहेत मेन म्हणजे, तर तेवढं ते चवीला खूप छान लागतं या. तर हे आपलं मीठ झालं, सगळं वरण आपलं तयार मस्त. या तुम्ही पण मुळ्याचं वरण खायला करून बघा मैत्रिणींनो, चवीला एक नंबर भन्नाट होतं आहे.
त्याच्यासोबत जिरा राईस. त्या दिवशी मी व्हिडिओ काढला, लेकरांनी काय केलं माहीत नाही, तुमच्यासोबत शेअरच करता आला नाही. आता आज मात्र नक्कीच तुमच्यासोबत मी जिरा राईस, वाटाण्याच्या शेंगा आणल्या. आता एवढे मोठे वाटाणे सोलून ठेवलेत मी. जसं की तुम्हाला म्हणलं ना, आता सीझन आहे, सीझनमध्ये सीझनचं खायचं असतं. तर म्हणलं चला आता ते वाटाणे टाकून आपला जिरा राईस करायचा. ह्याच्यासोबत खूप छान चवीला एक नंबर. तर सगळं रेडी झाले, आणून ठेवलं इकडं. हे आपल्या अशा 2 भाकरी टाकल्या. आता मी नुसता भात संध्याकाळी आपल्याला जमत नाही, आम्हाला दोघांनाही जमत नाही, लेकरं खाते. तर ह्याच्यासोबत केली मी अशी मस्त कांद्याची पात, ह्याच्यात घातली मसुराची डाळ, खूप मस्त लागते. आणि आपलं बघा ह्याचं वरण, मुळ्याचं वरण मस्त असं. आणि आपला हे ह्याचा जिरा राईस, असे वाटाणे भरपूर असे घातले तर, आणि खूप चवीला मस्त लागते त्या वरणासोबत हे भात. तर हे असं आपलं संध्याकाळचं जेवण मैत्रिणींनो. कसं वाटलं तुम्हाला हे गाजरचा हलवा? वाटेत घेऊन तसाच ठेवला, अर्धा खाल्ला आहे ना, अर्धा ठेवला, डब्यात काढून घेतला आहे मी. पाणी वगैरे सगळं आणून घेतलं आहे. आज शनिवार असल्यामुळं आणि तिकडं बाजार असल्यामुळं उशीर झाला आहे थोडा जेवायला, नाही तर 7:30पर्यंत आम्ही जेवतो. तर या तुम्ही पण जेवायला. कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ, माझ्या रेसिपी कशा वाटल्या मैत्रिणींना नक्की कमेंट करून सांगा. या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.